साहेब आले की सगळी व्यवस्था यांच्याकडनं. पूर्व पण अंधारात जाऊन भेटून आले आणि एक कालच त्यांनी एक पोस्टर लावलाय. मला आश्चर्य वाटतं हे भारतीय जनता पार्टीच्या कंपोत इथं शिवसेनेच्या एकाही नेत्याचा फोटो नाही याच्यात. काल संभाजी बसवेश्वर जयंतीच्या दिवशी त्या चौकामध्ये यांनी पोस्टर लावला होता. याच्यात ताई तुमचा पण फोटो नाही याच्यात. हा, प्रताप भाऊ माझ्याबरोबर काम करायचे नेहमी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या जवळचे आहे. मला आता ते जिल्हा प्रमुख ते टिंब दिलं होतं त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, आता तुम्ही आलात की त्याच पदावर. मला म्हणलात तुम्ही हरामखोर, निष्ठा बघा यांची, कोणाकोणाबरोबर बसतात. अरे इलेक्शन चालू असताना आपण शत्रू बरोबर जर हात मिळवून गेलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. करमाळा धनुभाऊ, करमाळा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत किती उमेदवार उभे केले होते? एकही उमेदवार नव्हता तिथं. फक्त तुम्ही कुर्डुवाडी पुरतं मर्यादित आहात. कुर्डुवाडीमध्ये तुम्ही शिवसेनेची सत्ता आणली तुम्ही कुर्डुवाडीमध्ये, म्हणून आम्ही तुमचं त्यावेळेला तुमचं कौतुक केलं होतं. ते सोडून करमाळा तुम्ही वाऱ्यावर सोडलं. दादा, प्रवीण दादा, आपण तर मिंद्यांसोबत मिळून जिल्हा परिषद लढवली. मिंदे आपले उपमुख्यमंत्री एका स्टेजवर तुम्ही बसले होते. हे कसं काय आणि त्यांना तुम्ही बक्षीस देता? मिंद्यांच्या बरोबर जाते. आता हे आमचे धाराशिवकर अजय दासरींना बघून घेतो. इथंच याच मीटिंग मध्ये झाली होती बैठक, आणि त्या इथं बाहेर जाऊन मला त्यांनी धमकी दिलं होतं, हात पाय तोडतो, गाडी फोडून काढतो. अरे बाबा, आता तुम्ही पदावर आलात, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. मला त्या खालच्या पदावर जाऊन बोलण्याची माझी इच्छाच नाही, मी बोलणार पण नाही. माझ्यावर वेगळे संस्कार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला मी स्वयंसेवक आहे आणि तिथून मी बाळासाहेबांच्या तालमीत गेलेलो आहे. त्यामुळं या लोकांना खालच्या लेवलवर जाऊन मला बोलायची गरज नाही. या लोकांना मी काहीच बोलत नाही. चूक यांची काहीच नाहीये. चूक ज्यांनी केलं सगळं त्यांची चूक आहे. नेक्स्ट, एक कनिष्ठ नवनिर्वाचित महानगर प्रमुख बघा, 2 दिवसापूर्वीच त्यांनी पोस्ट टाकलं होतं. अरे तुम्हाला चालतंय सगळं, तुम्ही कोणालाही भेटू शकता, कोणत्याही पक्षाच्या लोकांना तुम्ही करू शकता. आम्ही नुसतं बघितलं तरी बघा, यांनी जाणार आहे, यांनी तिकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे. काय तुम्ही ते कुणावर आरोप करताय? आणि तुम्ही आता बदला, ते स्टाईल बदला. तुम्ही पदावर आलात तुम्ही. मी पदावर काम केलं नाही, माझ्याबरोबर तुम्ही होताच की. मग माझं काम नाही केलं तर तुम्ही पण केलं नाही, तरी पण त्यांना बक्षीस मिळालं. नेक्स्ट, हे बघा, हे तर काय इतकं असतं यांचं. कंटिन्यू माझ्या विरुद्ध बोंबलत बसलेलं असतंय. आणि तिथं त्यांच्या सौभाग्यवती भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या आणि यांनी शिवसेनेचं पद यांच्याकडं, आणि या आमदारांच्या बरोबर. हेच तर मेन सेंटर पॉइंट आहे आमच्या लोकांचं. तुम्हाला माहिती आहे सगळं, कसं कोण कुठं भेटतो, किती वेळा भेटतो, काय काय त्यांचे व्यवहार होतात. हे तर एकदा सांगते शाखा प्रमुख आहे, एकदा म्हणतो विभाग प्रमुख आहे. अंगावर सोडायचं आहे ना, आणि हे खांद्यावर घेतला तो माझा नगरसेवक म्हणून, आणि इथं निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आरोप करायचे, नुसते आरोपाला याला वापरतात. शिवसेनेचा दत्ता माने, ते आपला ते इतिहासातला काळा दिवस आहे म्हणून सांगितलं त्यांनी. काय कोकिळला जेव्हा आपण उद्धव साहेबांनी काढलं होतं पक्षाला, त्यांनी त्या सोशल मीडियामध्ये पोस्ट केलं होतं. ते स्क्रीनशॉट आहेत म्हणून आम्ही वाचलो. या लोकांची प्रवृत्ती, आणि अशा लोकांना तुम्ही आज शिवसेना बांधायला निघालात. हे तर तुम्हाला माहित आहेत. बिराजदार, हे आपले सन्माननीय वयोवृद्ध ज्येष्ठ नेते शिवसेनेचे चंद्रकांत खैरे साहेबांचे कट्टर समर्थक. यांनी त्या पक्षात गेले, फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या दिवशी मी फोन केला त्यांना, हे चालत नाही, खैरे साहेबांचं नाव खराब होईल. मी तुम्हाला बोलले, मी खैरे साहेबांना बोलणार, तुम्हाला नाही. लगेच काढून घेतला आणि आता निष्ठावंत शिवसैनिक झाला. त्याच्याबरोबर हे सगळे इलेक्शन मध्ये बघा गुलाल आहे अंगावर. ते अरे इलेक्शन मध्ये तुम्ही त्यांना भेटता, तुम्ही त्यांचं कौतुक करता, अभिनंदन करता. युद्ध चालू असताना आपले लोक समोरच्या बरोबर लढायचं की आपल्या बरोबरच लढायचं? मी म्हटलो होतो इलेक्शनच्या काळात माझी अवस्था यांनी महाभारतातल्या अभिमन्यू सारखी केली होती. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेला एक समिती नेमली होती, त्या समितीचे प्रमुख होते, आणि शेवटी काय केलं काय नाही ते सगळं तुम्हाला माहिती आहे. काय बोलून उपयोग नाही, परत तेच. मला काय अजिबात बोलायचं नाही. फक्त दाखवते सुषमाताई, यावर तुम्ही काय बोलणार?
ठेवलेला असल्यामुळं आम्हाला वेदना झालेल्या आहेत. बिगर पैशाचे आम्ही शिवसैनिक, गरीब शिवसैनिक, शिवसेनेच्या बांधणीसाठी आम्ही एकत्र येत असताना अशा पद्धतीचे प्रश्न विचारून तुम्ही जर पैसेवाल्यांना जर तिकीट देता, पदाधिकारी म्हणून जर पद देत असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही. आदरणीय उद्धवजींना आम्ही सांगणार आहोत, आम्ही त्यांच्याकडे जाऊन साकडं घालणार आहोत. आम्ही त्यांना भेटून सांगणार की अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे ते त्वरित बंद व्हावं आणि झालेल्या निवडणुका रद्द व्हाव्यात आणि आम्हाला एक चांगला संपर्क प्रमुख स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मुंबईच्या माध्यमातून द्यावं. बाहेरचा नको आहे आम्हाला, मुंबईचाच शिवसैनिक आम्हाला संपर्क प्रमुख म्हणून द्यावं अशा पद्धतीची विनंती आम्ही मीटिंगमध्ये ते स्पष्ट सांगतात. आता यांनी सांगितलं यांनी उमेदवारी होते, उमेदवार म्हणून त्यांची मुलाखत झाली. आमच्याकडे पद्धत नाही उमेदवार मुलाखती घ्यायची, पण त्यांनी पुण्यामध्ये बोलवून त्यांची मुलाखत घेतली. तुम्ही काय तुमचं आर्थिक सोर्स आहे, तुम्ही खर्च करू शकता का, घोडागाडी आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न शिवसैनिकांच्या वेदना या उफाळून येत आहेत. असे प्रश्न विचारणारे आम्हाला संपर्क प्रमुख नकोत. गोरगरीब शिवसैनिकांनी उभा केलेली शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी ही शिवसेना आहे. इथं कोणी असं विचारत बसू नये किंवा तुमची ताकद किती आहे, तुम्ही काय करताय. गोरगरीब अगदी तळागाळातला पूर्ण आर्थिक याच्याने पिचलेला शिवसैनिक आमच्याकडे भरपूर आहेत आणि अशा लोकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे. आणि याला खिळखिळी करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर तो निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना विरोध करणार आणि ज्या झालेल्या निवडणुका त्या रद्द व्हायला पाहिजेत. इथं जे आहेत त्यांच्यापैकी या सगळ्यांना योग्य उमेदवार दिले पाहिजे. विरोधात असेल किंवा सुषमा आमदारांच्या विरोधात असेल, कधी जाणार सर्व शिवसैनिक घेऊन वेळ मागितलेली आहे. या आठवड्याभरात आम्हाला वेळ मिळणार आहे. आम्ही सगळेजण मिळून जाऊ तिथे. आम्ही कळकळीची त्यांना विनंती करू आणि उद्धव साहेब आमचं सगळं ऐकल्यानंतर जो काही निर्णय देतील तो शिरसावंद्य मानून आम्ही पुढे काम करू.